हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मंगळवार आणि आज दत्त जयंतीनिमित्त जो गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू झाला आहे त्याचा आहे 5वा दिवस. तर आज माझं आवरलं आहे, आता 6:15 वाजलेत, स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आहे. हे पहा, भाजी करून ठेवली आहे, चपाती करून ठेवली आहे, बाकी घर वगैरे सगळं काही झाडून झाले. देवपूजा नाही झाली अजून, देवपूजा साहेब करणार येते म्हणले मी करतो. भांडी पण ठेवलेत, म्हटलं संध्याकाळी आल्यावर दुपारी आल्यावर घासता येतील. तर आता आम्ही निघालो आहे, फुलं तोडते थोडेसे आणि घेतो. काय नाही नाही जोता येत. तर मस्त असे फुलं येतं, फुलं घेते थोडेसे. का मस्त असे फुलं काढले. आणि मी दिसते का बघायचं? दिसतंय मस्त. हां बाबा, हो का, चालू झालंय ना. हां हुशार झालं. हे शिकायला मला 2 वर्ष नाही लावत. नाही मी असलं ते लागायची 2 वर्ष कसे लागते हो. मला आज लय काम आल्यावर. धुणं धुतलंय तुम्ही आज? अहो मॅडम, आता ते अर्धच झालं ना. पण काय काय ना धुतलंय ना. ते बायाचं शंकरपाळ्या आणि 3 करून नाही द्यायचं का? हां खराब मेकअप खराब व्हायची जाऊ का? हसा ना जरा. काय होतं मला काय माहिती आता. मागच्या शीटला म्हणलं हसा जरा. साबणलं होय मी काय आणलं पिशवी? बाटली फक्त पेट्रोल पाणी आई वडील आणतात ना. मग मस्त आणते, लय जीव लावते. बाहेर पोरं असल्यावर लोक जावं लावाच लागतो. मग एकं नित्यं विमलमर्जितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री हरितमग्रजितानं सकल पूजा दक्षिणामि पुराराधनेन भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देवता प्रियता नमः. श्री गुरुसे विनंती माझी बरी येसे निश्चित सांगा भासे. कवड्या घरी जेवणे बहुजन एकान्न करीती पृथक वैश्व देवन करीती वर्जावे अन्न विप्र जाती. कृपण देते व्यभिचारी डांबिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे. दंभरमाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊने जप करी तया घरी जेवणे. ब्राह्मणपणाचा आचार कवडा राहते विजयवर तैसे जरी करीती नारा त्यांची तैसे. स्वामी श्री रामची विनंती करू माहेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्याधिके
शुभेच्छा ते देत आहेत का आदरणीय ताई. श्री स्वामी समर्थ. या मठामध्ये मी दरवेळेस येत असते, पण मला कधी वाचनाचा योग येत नाही. पण आताच विजयदादांनी माझ्याकडनं गोष्टी मिळत आहेत. स्वामी हा भक्त निवडतो. आपण स्वामींना निवडून घेणे, पण आपण मोठे नाहीये, तर स्वामींनी आपल्याला निवडलंय, हेच आपलं या जन्माचं भाग्य. आपण तसेच मी विजयदादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला इथं बोलवून घेतलं. किंवा माध्यम आहेत, पण मूळ तर गुरुस्वामी आहेत की त्यांनी गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. तर पहा, आम्ही सकाळी केंद्रात आलो त्यावेळेस आरती चालूच होती. आरती झाली त्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. त्यावेळेसच स्वामींना अभिषेक वगैरे घालायचा होता. षोडोपचार पूजा करायची होती. आजच्या पूजेसाठी आमच्या येथील माजी आमदार राहुलदादा यांच्या मिसेस प्रणितीताई आल्या होत्या. त्यांनी ती षोडोपचार पूजा केली. दादांनी स्वामींना अभिषेक वगैरे सगळं काही घालून घेतलं. मस्त अशी षोडोपचार पूजा केली. ती मी पण थोडीशी याच्यामध्ये घेतली, कारण आपल्याला पण पूजा करण्यास थोडंसं समजावं, त्यासाठी मी याच्यामध्ये सगळी काही दादांनी केलेली षोडोपचार पूजा घेतली. स्वामींना अभिषेक कसा घालावा, नेमके मंत्र स्तोत्र काय काय असतात ते सगळं काही त्यामध्ये दादांनी दाखवलंय. त्यातलं थोडं घेतलं, कारण जास्त जर घेतलं असतं व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता. जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतलं. षोडोपचार पूजा झाली त्यानंतर गुरुचरित्र पारायण वाचन पण झालं. आणि आता आज होता चंडीयाग. चंडीयागासाठी सगळेजण बसलेले होते, परंतु आमचं प्रहर सेवा चालू होती. 10 ते 11 ही वेळ होती आमची. गुरुचरित्र पारायण झाले की आम्ही प्रहर सेवा घेतलेली होती. ती प्रहर सेवा आम्ही आमची पूर्ण करत होतो. तर पहा, आम्ही घेतली प्रहर सेवा आणि मस्त अशी बाहेर चंडीयाग चालू आहे. प्रहर सेवा झाल्यानंतर आज आम्ही चंडीयागाला पण बसणार आहोत, कारण हा याग म्हणजे खूप मोठा याग असतो. चंडीयागाचं महत्त्व दादांनी बरंच काही सांगितलं, पण एवढं काही माझ्या लक्षात राहिलेलं नाही. परंतु ते चंडीयाग जर केला तर आपले कुळदैवताची सेवा केल्यासारखं होतं. त्यामुळे आम्ही चंडीयागासाठी बसलो. चंडीयाग चालूच होता तोपर्यंत 10:30च्या आरतीचं टायमिंग झालं आणि आता 10:30ची आरती चालू होती. आजचा 10:30च्या आरतीचा मान माझ्याबरोबर येतात त्या ताईंना दिला गेला. खूप आनंद झाला. त्यांना अचानकच सेवा म्हणजे आरतीचा मान मिळाला. 10:30ची नैवेद्य आरती झाली आणि त्यानंतर मग परत एकदा चंडीयागाला सुरुवात झाली. ताईंनो, मैत्रिणींनो, तुम्हाला खरंच सांगते, आज 5 दिवस झालेत, परंतु खरंच इतकं प्रसन्न वाटतंय ना. कंटाळा येत नाही, झोप येत नाही, काम आवरतं, सगळं काही फ्रेश वाटतं. म्हणजे मनामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाल्यासारखं झालंय. असं वाटतं कधी सकाळचं घरातलं काम आवरण आणि कधी केंद्रामध्ये जाईल, असं होऊन जातं बघा. तर पाहिलं बायका बसल्या चंडीयागासाठी. तर गुरुचरित्र आपल्याला काय काय शिकवते. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटले हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, सेवा केंद्रात झाडू मारणाऱ्या सेवकऱ्यांच्या मागील 7 जन्माची धूळ महाराज झटकत असतात. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला म्हणजे सर्वोच्च सेवा झाली असा गैरसमज करून घेऊ नये. मिळेल ती सेवा करावी. म्हणजे ताईंनो, आपण केंद्रामध्ये साधा झाडू जरी मारला तरी आपल्या मागची धूळ सगळी महाराज झटकून काढतात. धूळ काढतात म्हणजे काय, तर आपण जे केलेले कर्म येतं ते सगळे आपले निघून जातात. आपल्याकडून काही ना काही चुका होतच असतात. काही ना काही थोड्याफार प्रमाणात आपण माणूसच आहोत, चुकणारच. चुका तर होतच असतात, परंतु त्या सगळ्या पोटात महाराज घालत असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, फक्त तू खचू नकोस. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमोसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे.
नाही नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अशी खूप सुंदर अशी रचना इथं केलेली आहे. खूप छान वाटलं. खूप म्हणजे मला ही पाहण्यात आली होती म्हणून मी तुम्हाला ती बोलून दाखवली. खूप भारी वाटत होतं. खरंच आपण आपल्या आयुष्यात खचायचं नसतं. आपल्यावर जर काही वेळ संकट आलं तर आपले स्वामी आहेतच, आपल्याला ते तारून नेणारच आहेत याची मनात खात्री ठेवावी आणि विश्वास ठेवावा. विश्वास ठेवला की सगळं काही व्यवस्थित होत असतं आणि विश्वास जर नाही ठेवला तर आपण त्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाहीत, हे मात्र नक्की. सरस्वती राजराजेश्वरी आई साहेब राही ना कुणी दारिद्र्य पीडित त्यांना न धोती दूर प्रेमळ शत्रुचेन भयर आहे भय राजाला डाकीत नावाचं काबरे इथे जाणून जाणून करू भाविक वस्तूच्या मनी पूजा होम आदी सेवने मला शरत्कारी महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक ऐकती वार्षिकी आपण साऱ्या धनधान्य मिळे सुद्धा संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळ मिळेल. काली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. आई साहेब विडा घ्या. जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरपत्नी ओ दैत्यासुरपत्नी सुरवर ईश्वर वर देता. सारे समरे परंतु न बोलवे काही, साहे विवाद पडता पडलो प्रवाही. ते तो भक्ता लागी सहस्रपादाक्षिर्भागे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगाने नमः स्वाहा. तस्मै श्री गुरुवे नमः. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का भारत माता की जय, भारत माता की. तर आमचा चंडीयाग झाला. चंडीयाग झाल्यानंतर थोडासा नाश्ता केला. पोह्यांचा नाश्ता होता आज. पोह्यांचा नाश्ता केला आणि त्यानंतर आज होतं कुंकुमार्चन सेवा. तर कुंकुमार्चन सेवेसाठी आज आम्ही श्रीयंत्र किंवा देवीचा टाक असं न्यायचं होतं आणि ज्याच्याकडे देवीचा टाक नसेल त्यांनी सुपारी घेतली तरी चालते. तर आज पाहत ही कुंकुमार्चन सेवा अतिशय सुंदर पद्धतीने दादांनी आमच्याकडून करून घेतली. अशी कुंकुमार्चन सेवा आपण घरी कधीच करत नाहीत. खूप छान पद्धतीने गेल्या वर्षी पण दादांनी खूप छान पद्धतीने कुंकुमार्चन सेवा करून घेतली होती आणि आज पण कुंकुमार्चन सेवा खूप छान झाली. तर पहा तुम्ही पाहिला चंडीयागासाठी भरपूर महिला आल्या होत्या आणि कुंकुमार्चनसाठी पण भरपूर महिला थांबल्या होत्या. खूप उशीर झालेला होता तरी पण कुंकुमार्चन सेवेसाठी महिला थांबून होत्या आणि मस्त अशी सेवा आमची कुंकुमार्चनची झाली. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दादांचे खूप खूप आभार मानते. कारण कशी अशी सेवा आम्ही घरी कधीच करत नाहीत आणि ती सेवा तुम्ही आमच्याकडून वर्षातून 2दा का होईना पण ती करून घेतात आणि त्यामधून आम्हाला पण शिकायला मिळते. आम्ही पण अशी कुंकुमार्चन सेवा घरी करण्याचा प्रयत्न करू. पण एवढी मोठी सेवा लक्षात राहणं कठीण आहे. खूप मोठी सेवा आहे ती दादांनी खूप छान करून घेतली. तर पहा आता मी हा सगळा व्हिडिओ का घेतला आहे, मी भरपूर व्हिडिओ घेतले. चंडीयागाचे घेतले, त्यानंतर मग कुंकुमार्चनचे पण घेतले. कारण आपल्याला पण ती सेवा घरी करता आली पाहिजे. आपण ती सेवा करतो हे पाहून अजून महिलांनी कुंकुमार्चन सेवा केली पाहिजे
ओम बम बटुकेभ्यो कुंकुमार्चन नमः सेवेचा प्रभाव खूप आहे. आग्नेयकडनं सुरुवात करा आता कसं आहे? कुंकुमार्चन आग्नेय, सेवा ही वायव्य, लक्ष्मी प्राप्तीची नैऋत्य, खूप ईशान्य. मोठी सेवा मानली जाते. समजलं? म्हणून आपण ही कुंकुमार्चन सेवा ओम अम घरामध्ये सूर्यमंडलाय करूया. नमः दर ओम पौर्णिमेला सोममंडलाय मंगळवारी, नमः शुक्रवारी ओम अम अशी आपण वैमंडलाय घरामध्ये नमः केलीच पाहिजे. ओम अम मंगळवारी, आत्मने शुक्रवारी नमः जर झालं नाही, तर ओम महिन्यातून अंतरात्मने एकदा नमः पौर्णिमेला सेवा ओम पम करायलाच परमात्मने पाहिजे. नमः आता दादांनी ओम एवढी मोठी सेवा ज्ञानात्मने केली की नमः काय आपल्याला जमणार नाही, परंतु देवीच्या आपण डोक्यात नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हणून यंत्रवरती कुबेर कुंकुमार्चन यंत्रवरती सेवा आणि ही पूर्ण करायला पाहिजे. ओम आता जयंताय इथे नमः कुंकुमार्चन सेवा त्या दादांनी मंगलाय सगळ्या नमः देवतांचा आवाहन ओम लज्जाय करून नमः सगळी काही पूजा बरंचसं कुंकू टाका, व्यवस्थित बरंचसं करून टाकायचं, बरंचसं, मगच जास्तीत जास्त कुंकुमार्चनला टाका. सुरुवात सगळं केली. नका करू. ओम भगवते ओम वंद्याय नमः ओम भवानिने रात्रे नमः ओम पालन तत्पराय नमः ओम अव्यक्ताय नमः ओम व्यक्तरूपाय नमः ओम भीमाय नमः ओम दीपसुंदरे नमः ओम अपर्णाय नमः ओम ललिताय नमः ओम विद्याय नमः ओम पूर्णचंद्र विभानाय परवाचं वाचन परवाच करायचंय दत्त जयंती दिवशी. दत्त जयंती 10:30 आरती होणार नाही. तर सकाळी बरोबर केंद्रामध्ये 8 वाजता पोहोचलो होतो आम्ही. घरून आम्हाला जवळजवळ 7:30 वाजले होते निघायला. तेव्हापासून आता बरोबर 2 वाजून गेलेत. 2:30 2:15 वाजले असतील. आज चंडी याग असल्यामुळे खूप मोठा याग होता आणि कुंकुमार्चन सेवा पण होती म्हणून उशीर झाला. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा ताईंनो, कारण आपल्या या सेवेमुळे जर अजून सेवेकरी तयार झाले, त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी सुटल्या तर खूपच जास्त सेवेकरी जोडले जावेत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी